लोकच काय झालं मध्येच. 18 प्लस 0.8 EI थिटा बी. इक्वेशन नंबर किती आहे? 3. ठीक आहे. इक्वेशन नंबर किती झालं? 3. चला पुढे जाऊ आपण. आता आपल्याकडे काय एम सी बी झाला. CB म्हणजे MF CB प्लस 2EI बाय L 2 थिटा C प्लस थिटा B मायनस 3 डेल्टा बाय L. तुमच्या लक्षामध्ये येईल हा झाला 0, हा झाला 0. हा किती बाळा हो? आहे 12 मायनस 12 लिहावं लागेल. 2EI CB ची लांबी आहे 5 थिटा B. करा बरं हिशोब. मायनस 12 प्लस 0.4 EI थिटा B. इक्वेशन नंबर 4. तुम्ही व्यवस्थित सगळं चेक करून घ्या बरोबर आहे की नाही. तर मग आता आपल्याला काय करावं लागेल? स्टेप नंबर 4 यूज इक्विलिब्रियम कंडिशन. यूज इक्विलिब्रियम कंडिशन काय वापरावं लागेल? इक्विलिब्रियम कंडिशन बघा. हे बघा बीला इकडची तिकडची मुवमेंट करायला 0. ती मग कसं करणार? MBA प्लस MBC इज इक्वल टू 0. MBA काय आपल्याकडे? MBA आपल्याकडे काय बरं का? आता MBA बघा, हा MBA ना मायनस 13.33 प्लस EI थिटा B बरोबर का? आणि BC किती आहे? MBC 18 हे बघा 18 प्लस 0.8 EI थिटा B. ठीक आहे. मग आता आपण काय करणार बघा? इथं इज इक्वल टू किती? 0. तर ही जी टर्म आहे जवळ जर घेतली आपण तर काय येईल? EI थिटा B प्लस 0.8 EI थिटा B इज इक्वल टू, या बाकीच्यांना तिकडे पाठवा. मायनस 13.33 पलीकडे पॉझिटिव्ह झाला मायनस 18. याला जर कॅल्क्युलेट केलं तर EI थिटा B कॉमन काढला मी, मध्ये काय उरली? तर 1, इथं उरलं 0.8. याचं कॅल्क्युलेशन करून सांगा मला. 13.33 मायनस 18 किती उत्तर येईल? हे येईल 4.67 मायनस 4.67. तुमच्या लक्षामध्ये येईल की EI थिटा B हा मायनस 4.67 आणि ह्या इकडे जर काय केला तर 1 प्लस 0.8 राहील. याचा अर्थ असा आहे की मायनस 4.67 डिवाइड बाय 1 प्लस 0.8 किती उत्तर याचं? याचे 2.59. किती आहे? मायनस 2.59. याचा अर्थ मला फक्त थिटा काढायचा आहे. थिटा B इज इक्वल टू मायनस 2.59 डिवाइड बाय EI डिवाइड बाय EI. हा झाला आपला थिटा, हे झालं आपलं आन्सर.